साठी हे आंदोलन करण्यात येते। संविधान चौक ते विधान भवनापर्यंत हा मोर्चा निघालेला आहे आणि आंदोलकांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे। नागपुरात विदर्भवाद्यांनी आंदोलन छेडलेलं आहे। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येते आणि थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर हा मोर्चा निघाला होता, मात्र आंदोलकांना सध्या ताब्यात घेतलं असल्याचं पाहायला मिळतंय। काय अपडेट? प्राजक्ता, खरं तर वेगळ्या विदर्भाची ही प्रमुख मागणी घेऊन जे आहे ते विदर्भवाद्यांनी आज लाँग मार्च काढला होता। यासोबतच जे आहे ते शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, वीज बिलामध्ये सवलत देणे असेल, अशा सगळ्या मुद्द्यांना घेऊन जे आहे ते विदर्भवाद्यांनी हा लाँग मार्च काढला होता आणि त्यांनी आज निर्धार केला होता की नागपूरच्या विधान भवनावर जे आहे ते वेगळ्या विदर्भाचा झेंडा जे आहे ते फडकवायचा असा निर्धार करून त्यांनी हा मोर्चा जो आहे तो नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथून काढला होता आणि नागपूरच्या विधान भवनावर हा मोर्चा धडकणार होता। मात्र या मोर्चाला जे आहे ते हिंगणा नागपूरच्या या टी पॉईंट येथे जे आहे ते पोलिसांकडून रोखून धरण्यात आलेलं आहे। त्यामुळे विदर्भवादी इथं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सरकार ज्या पद्धतीने विदर्भावर अन्याय करतात त्याच्या विरोधामध्ये लोखंडी पिंजऱ्यामध्ये काळे कपडे परिधान करून जे आहे ते स्वतःला लोखंडी बेड्यांनी कोंडून घेत हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि सरकारने विदर्भावरती जी दडपशाही लादलेली आहे ती थांबवावी। आता आम्हाला विदर्भात वेगळ्या विदर्भाचं राज्य पाहिजे, महाराष्ट्रामध्ये राहायचं नाही असा निर्धार जो आहे तो या विदर्भवाद्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी जे आहे ते हे विधान भवनावर वेगळ्या विदर्भाचा झेंडा लावणार होते। काही विदर्भवादी नेते आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुमच्या या मोर्चाची आज काय पार्श्वभूमी? 119 वर्षापासूनची आम्ही मागतोय विदर्भ। आज आम्ही विधान भवनावर झेंडा लावत होतो। आमच्या स्वतंत्र विदर्भ राज्य आम्ही मागतोय, त्याच्या विधान भवनावरती आम्ही झेंडा लावायचा आम्ही आंदोलन होतं। ते पण आम्हाला हे पोलीस लोक आणि प्रशासन शासन हे केंद्र सरकार करू देत नाही। प्रत्येक वेळेस असं अडवून ठेवतात पोलीस लोक। आम्हाला काय करतात, असं का करतात? आमचं विदर्भ राज्य आम्हाला लवकर द्यावं, त्यांनी ताबडतोब द्यावं। स्वतंत्र विदर्भ राज्य झालं पाहिजे, कारण का या ठिकाणी युवकांना बेरोजगारीतून मुक्त व्हायचं आहे, कुपोषणातून मुक्त व्हायचं आहे, शेतकरी आत्महत्या मुक्त करायचं आहे, म्हणून प्रदूषणातून मुक्त करायचं आहे। या ठिकाणी आमच्याकडे उद्योग नाही, व्यापार नाही, काहीच नाही, म्हणून याच्यासाठी आम्हाला स्वतंत्र विदर्भ राज्य ही आवश्यकता आहे। शिक्षण नाही, काहीच नाही या ठिकाणी, म्हणून केंद्र सरकारने आर्टिकल 3 प्रमाणे मोदी साहेबाला विनंती आहे, आपण तिसऱ्यांदा तुम्हाला आम्ही सर्व मिळून संधी दिलेली आहे, या संधीचा सोनं करा। कदापि तुम्हाला या इथून पुढे जर स्वतंत्र विदर्भ राज्य दिलं नाही तर कदापि विदर्भातली जनता मान्य करणार नाही। तुमच्या आताच कितीतरी खासदार पाडलेले आहे, तुमचा इथून पुढे सुद्धा गणपती बुडवल्याशिवाय राहणार ठेवणार नाही आम्ही, म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्य लवकर द्या। शेतकरी यांची कर्जमाफी, विदर्भवादी शेतकरी इतके त्रस्त झाले आहे। विदर्भातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि वीज बिल सरकारने माफ केलं आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी याची योजना पूर्णपणे राबत नाही आहे। यासाठी मी सरकारला, महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला विनंती करतो की शेतकऱ्यांची हे कर्जमाफी पूर्णपणे, विदर्भातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, याकरता आमचं निवेदन। आम्ही खरं म्हणजे गेल्या 13 वर्षापासून विदर्भाचं वेगळं राज्य झालं पाहिजे ही एकमेव मागणी घेऊन येतो आहोत। या मागणी मागे विदर्भामध्ये जो प्रचंड प्रमाणात बॅकलॉग आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये असं नाही जे विदर्भाच्या भरोशावर पश्चिम महाराष्ट्र, मुंबई चालते आहे आणि म्हणून विदर्भाचं वेगळं राज्य झालं तर निश्चितपणे विदर्भाचा विकास झाल्याशिवाय आपण पाहतोय की वेगळ्या विदर्भाची जी आहे ती मागणी केली जाते, कारण विदर्भामध्ये वीज निर्मित होते मात्र ती विदर्भातच महाग विकली जातं। शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आता सोडविल्या जात नाही, त्यामुळे आता आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही, या वेगळा विदर्भ हवा आहे आणि म्हणूनच प्रतिकात्मक रूपाने जे आहे ते नागपूरच्या विधान भवनावर वेगळ्या विदर्भाचा मोर्चा फडकवण्यासाठी जो आहे तो हा झेंडा फडकवण्यासाठी हा लाँग मार्च काढला होता। मात्र पोलिसांनी आता इथं जे या विदर्भवाद्यांचे प्रमुख नेते त्यांना ताब्यात घेतलेलं आणि मोर्चेकरांची आता या टी पॉइंट वर जी आहे ती अडवणूक केलेली। ठीक आहे उदय, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत पवार ठाकरेंचा समाचार घेतलाय। मतं मिळवण्यासाठी जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे। जातीबाबत द्वेष निर्माण करण्याचं काम शरद पवारांसारखी लोक करत असल्याचा आरोप करत निवडणुकीआधी दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचं देखील राज ठाकरे म्हटलंय। दरम्यान बीडमधील आंदोलनानंतर राज ठाकरेंनी पवार आणि ठाकरेंना थेट इशाराच दिलाय। तुमचं राजकारण तुम्हाला लखलाव, पण माझ्या नादी लागू नका। मोहोळ उठलं तर विधानसभेत तुम्हाला एकही सभा घेता येणार नाही। माझी पोरं काय करतील हे कळणारही नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केलाय। 2006 साली मी पक्षाची स्थापना केली।
आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं. ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये. आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी, कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत. यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी. शरद पवारांची सोंगटी आहे ती, करवली, त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती, कळलं का? ते उंबरट्यावरती बसून तिकडेच आयुष्य जिजवणार. सो मला असं वाटतं की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईन. 20 तारखेला माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल. बघू काय विघ्न आणतात ते, आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात कशी घालता येतील ते आम्ही पाहू. असा होता का हो महाराष्ट्र? बाकी सगळं ठीक आहे, राजकारण होत राहील, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील. एकदा कधीतरी आपण स्वतःला पण विचारलं पाहिजे ना, असे होतो का आपण? म्हणजे आता कसं आहे, महापुरुष जातीमध्ये वाटून घ्यायचे, संतांची आडनावं बाहेर काढायची, हे असं नव्हतं कधी. हे ज्यांना त्याच्या मागून जे त्यांना राजकारण जे खेळायचंय तेच हे सगळे उद्योग करतायत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी नुकतीच भूमिका जाहीर केली. त्यावरून मराठा संघटनांनी आक्रमक होत काही लोकांनी ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकली. सुरुवातीला हे आंदोलक मराठा असल्याचं सांगण्यात येत होतं, पण त्यानंतर हे ठाकरे गटाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या, ते शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्या आंदोलनाचा पक्ष म्हणून काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. त्यावर संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते मराठा आंदोलक नव्हते, संजय राऊत सर्वांचे म्होरके होते, असं देशपांडेंनी म्हटलंय. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या. त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी. आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं. राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातले तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. सगळ्यात पक्षात मनसेचेही लोक असू शकतात. हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचार मांडणारी ही उभाटा नाहीच आहे. ही उभाटा कोण आहे? तर ही हिजबुल्लाचे विचार मांडणारी उभाटा आहे. ते हिजबुल्लावाले कसे इस्रायलवर थोडासा हल्ला करतात आणि मग घाबरतात आणि मग म्हणतात की आम्ही नव्हतो, आम्ही केलंच नाही. तशा पद्धतीच्या हिजबुल्लाचा आदर्श हा या उभाटाने घेतलेला आहे आणि संजय राऊत त्यांचे म्होरके आहेत. त्यामुळे हिजबुल्लाचा खूप मोठा प्रभाव या उभाटावर पडलेला आहे. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही या राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटतायत. मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांना ठिकठिकाणी मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. दरम्यान राज ठाकरेंना कोणीही अडवू नये, मराठ्यांनी अडवायचं आणि जाब विचारायचं ठरवलं तर मुंबईत जाऊन जाब विचारू शकतो. मुंबईत मराठ्यांची किती ताकद आहे हे दाखवून देऊ, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मी पहिल्याच दिवशी सांगितलं की अडवायची गरज नाही, कोणी अडवू नका. राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही, उगाच अडवू नका, काही गरज नाही. मराठ्यांनी अडवायचं ठरवलं, जाब विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गचुऱ्या धरून जाब विचारू शकतो. एवढीच क्षमता मराठ्याची. आणि ते तुम्हाला दिसेल आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय, मराठ्यांना पाठिंबा आहे का नाही काय, ते मुंबईत बी जाणार आहेत. आणि तिथे बी ये मला तुला दाखवतो तिथं मुंबईत सुद्धा किती मराठी. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी, मुस्लिम समाजाला जास्त फायदा झाला आणि त्यामुळे
त्यांना आता मराठा समाजामध्ये आधुनिक मोहम्मद अली जिना आला नाही ना असा प्रश्न विचारला जातोय। मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना असे म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी टीका केली आहे। मनोज जरांगे गोधडीत असताना नारायण राणेंनी आरक्षण मिळवून दाखवलं असं देखील नितेश राणे म्हटले। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे। ईडब्ल्यूएसच्या त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये 90% हे मुस्लिम समाजाचे लोक होते। म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये, कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये। त्याच्या अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज सिन्नरमध्ये दाखल झालेली आहे आणि यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री टी स्टॉलवर चहा घेतला। त्यानंतर अजित पवारांनी बुलेट स्वारी देखील केली। त्याचबरोबर अजित पवारांनी धनुष्यबाण हाती घेतल्यानं त्यांच्या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे। योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजित पवारांनी जनसन्मान यात्रा काढलेली आहे।